ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोरूपः. सर्व भक्तवांना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मी गत व्हिडिओमध्ये मुंबईचे भक्त सौभाग्यवती निर्मला गोळे यांचा एक अनुभव आपल्याला कथन केला होता आणि त्याच याच्यातला दुसरा एक अनुभव मी आपल्याला आज सांगणार आहे की आमचे गुरुदेव कसे अंतर्यामी आहेत ते आपल्याला त्यातनं दिसतं आणि गुरुदेवांची जी काही व्यवस्था असेल ती करण्यामध्ये कोणत्याही अडचणी त्या यजमानाला येत नसत. हा एक अनुभव आहे. साधारणपणे गुरुदेवांचं जेव्हा आपल्या घरात आगमन होतं त्यावेळेस ते घर आपलं राहत नाही. ते गुरुदेवांचं घर होतं. ते गुरुदेवांचं घर होतं आणि गुरुदेवांचं घर म्हणजे ते मंदिरापेक्षा काही कमी नाही. जिथे गुरुदेव आहेत ते मंदिरच आहे आणि उभं घर हे मंदिरच बनतं असा आम्हा सर्वांना अनुभव आलेला आहे आणि गोळे वहिनींनाही तोच अनुभव आला आहे. गुरुदेवांची आगमनाची तयारी करणं म्हणजे एक फार तपस्वी व्यक्ती आपल्याकडे येते आहे आणि त्या तपस्वी व्यक्तीला आपल्या घरात पवित्र वाटावं या पद्धतीने आपल्याला तयारी करायची असते. मग घरातली स्वच्छता करावी लागते. जाळी जळमटं काढणं, स्वच्छता करणं आणि जी काय असेल ते भांडी कुंडी सगळी स्वच्छ असली पाहिजे. गुरुदेवांचं सोळं ओळं असतं ते आपल्याला पाळता आलं पाहिजे या ह्यानी करतात. आता बऱ्याच वेळा काय होतं, गुरुदेव आले की मी म्हटलं गुरुदेवांचे भक्त वाढत चालले होते आणि गुरुदेव जिथे असतील तिथे भक्त मंडळी दर्शनाला यायची. म्हणजे गुरुदेव मुंबईला आले तर नगरची मंडळी मुंबईला दर्शनाला यायची. काय गुरुदेव एकदा मुंबईला गेले की 8-10 दिवस नगरमध्ये नसायचे पण ते लोक बेचैन होऊन मुंबईला जायचे. म्हणजे आता नगरहून जर मुंबईला आला आहे आणि गुरुदेव दर्शन आलं आहे तर गुरुदेवांचं एक नेहमी असायचं की जो येईल त्याला ते प्रसाद घेऊन जा म्हणायचे. आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी ती व्यवस्था करायची. तर घरातल्या यजमानांना एकट्या दुकट्या बाईला ते जमलं नसेल तर मग काहीतरी आपल्याला मदतीला कोणतरी घ्यावं लागेल. आणि आता मदतीला जरी घ्यायचं तरी स्वयंपाक करणारी जी व्यक्ती आहे ही सोळं पाळणारी असली पाहिजे, 4 दिवस पाळणारी असली पाहिजे. पण त्या दृष्टीने अशी व्यक्ती आपल्याला फार कमी मिळतात. आणि नेमकं एकदा गुरुदेव येणार होते आणि त्यांच्या ओळखीच्या ज्या एक महिला होत्या त्या आपल्याच ह्याच्यातल्या होत्या आणि त्या सकच्छ स्वयंपाक करायला तयार होत्या आणि त्या येणार होत्या. पण नेमकं त्यावेळेस त्या बाईंकडे कोणतरी आजारी पडलं आणि त्यांना गावी जावं लागतंय असं त्यांना निरोप आला की आता आमच्या नातेवाईक आजारी आहेत आणि मला तिकडे जावं लागेल तर मी काय आता तुमच्याकडे येणार नाही. आणि माझ्या गोळे बहिणींना एक प्रश्न पडला, हे करायचं काय? ऐन वेळेस असं सांगितल्यावर करणार काय? तो प्रश्न पडला होता त्यांना. अर्थात काय माहिती का, काही ना काहीतरी सोय होईल हा भाग वेगळा आहे. मग त्यांनी मनोमन प्रार्थना केली आणि जसं आपल्याला जमेल तसं करू असं त्यांनी ठरवलं. काय माहिती का, भक्तांनी कधी हातपाय गाळायचे नसतात. गुरुदेव आपल्या मदतीला येणार आहेत पण हातपाय आपण गाळायचे नाही तेव्हा आपण ते करायचं हा त्यांनी निर्धार व्यक्त केला होता आणि त्यांनी हे केलं. आणि काय सांगू, एका दिवसात ते चक्र फिरलं आणि गुरुदेवाच्या आदल्या दिवशी त्यांना निरोप आला की अहो ते आमच्या नातेवाईक तब्येत आता बरी आहे त्यामुळे आत्ताच काही मला तिथं जायची गरज नाही आहे तर मी ठरल्याप्रमाणे आपल्याकडे येणार आहे. म्हणजे गुरुदेव येण्यापूर्वीच ही सगळी व्यवस्था झाली. म्हणजे गुरुदेव आपल्याकडे मुक्कामाला येणार आहेत म्हणल्यावर सगळ्या अडचणीवर कशी आपोआप मात होते हा एक अनुभव त्यांनी सांगितला. बऱ्याच वेळा काय होतं की भांडी घासणाऱ्या बायका वगैरे देखील या एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा एखादं कार्य असतं आणि आपल्याला जेव्हा त्या व्यक्तीची गरज असते त्याच वेळेस त्यांच्याकडे काहीतरी कामं निघतात आणि ते आपल्याकडे येत नाहीत. आता ही टेंडन्सी आहे का काही वेळेस ते खरं पण असेल, काही वेळेस ते हेतुतः ही मंडळी करणारे असतात. पण मग यावेळेस काय करायचं, तर यावेळेस जी मंडळी घरात उपलब्ध असतील, आता आमच्यापैकी काही सेवेकरी आलेले असतात
ते सेवेकरी देखील या कामात मदत करणारे सगळे होते बरं का. असं कोणी काही कामाला मागे पाहणार नव्हतं. पण मग या ठिकाणी ती गुरुदेवांचं सगळं आटपल्यावर रात्री भांडी घासून सगळं करता करता आमच्या गोळे वहिनींना रात्री झोपायला 1 वाजायचं. आणि 1 वाजल्यावर गुरुदेवांची साधना जवळजवळ 2:30-3ला सुरू व्हायची. त्यांची साधना झाल्यानंतर त्यांना सकाळी उठल्यानंतर चहा तर द्यायला पाहिजे. मग ते सगळं काम करायला गोळे वहिनींना 4 वाजता किंवा 3:30ला तरी उठावं लागायचं. म्हणजे केवळ 3 आणि 4 तासाची झोप घेतल्यानंतर देखील गुरुदेवांचं जे 7-8 दिवसाचं वास्तव्य होतं त्याच्यामध्ये या गोळे वहिनी आनंदी असायच्या, त्यांना उत्साह वाटायचा. हा कोण करतो, हे कोण करतं, हा भाग आहे. ते निश्चितपणे ही गुरुकृपेचाच अनुभव आहे. आता गोळे वहिनींना अनुभव आला तो मी घेतलेला आहे. आमच्या घरी तेच वातावरण होतं, त्यामुळे हा आम्ही अनुभव घेतलेला आहे. मी त्याच्याबद्दल नंतर आपल्याला बोलणार आहे. म्हणजे आणि गुरुदेव आल्यानंतर 7-8 दिवस कसे निघून जायचे ते काही कळायचं नाही. म्हणजे गुरुदेव जेव्हा यायचे तेव्हा आपल्याला एक टेन्शन असतं, पण गुरुदेव आल्यानंतर ते 7-8 दिवस जे सेवेचे असतील ते कसे काय निघून जातील आणि हे कळायचं नाही. लोक म्हणायचे त्यांना, अहो तुमच्याकडे 8 दिवस रुळले का, आमच्याकडे अर्धा तास जरी गुरुदेवाचे आम्हाला टेन्शन येतं. तर वहिनींनी सांगितलं की गुरुदेव येणार म्हणून जरी टेन्शन असलं तरी गुरुदेवानंतर ते टेन्शन कुठे निघून जातं आम्हाला काही कळायचं नाही. येण्यापूर्वी असतं पण आल्यानंतर ते काही राहायचं नाही. आणि या ठिकाणी मी आमच्या अंतर्यामी गुरुदेव आहेत असं तुम्हाला नेहमी सांगतो. ते एक तो अनुभव गुरुदेव यांनी व्यक्त केलेला आहे, तो मला आपल्याला प्रामुख्याने सांगायचा आहे. की गुरुदेव एकदा मुंबईला आलेले होते आणि त्यांचा तो मुक्काम हा तिथलचा निघायचं होतं त्यांना. आणि निघत असताना देखील गुरुदेव येत असतानाही सेवेकरी म्हणजे गुरुदेवाच्या आगमनालाही स्वागताला येतात आणि गुरुदेव जाणार आहे तेव्हा निरोप द्यायला देखील सगळे बंधुमिळणे येतात. तिथे गर्दी झालेली होती. आणि आता जाताना देखील आमच्याकडे गुरुदेव आल्यानंतर आम्ही त्यांचं औक्षण करतो, सत्कार करतो, हार घालतो. तसं जाताना देखील ती पद्धत होती की गुरुदेवांना आपण दहीभात हातावर द्यायचा असतो. तर दहीभात काय आपण प्रत्यक्ष देऊ शकणार नाही, पण ते करायची हे आहे. पण त्यांचं औक्षण वगैरे करायचं, दही हातावर घालायचं, असा जो भात नाही पण दही हातावर घालायचं, हा जो हे आहे तो केल्यानंतर एक गोळे वहिनींच्या मनात आलं की आता आपण गुरुदेवांना असं म्हणावं, परत लवकर या. तर परत लवकर या हे म्हणण्याकरता आपल्याकडे पुनराय गमनायच असा एक शब्द आहे. आपण गणेश विसर्जन करताना हा शब्द प्रामुख्याने वापरतो, पुनराय गमनायच. जे गणरायाला आपण विनंती करतो की गणराया 10 दिवस तू आपल्याकडे होतास, आनंदाचं भरतं आलं होतं, आता तू जाणार आहेस पण पुढच्या वर्षी लवकर ये. हीच मागणी आपण आपल्या गुरुचरणाशी करत असतो. आणि मग वहिनींना असं वाटत होतं आपण कोणतरी म्हणावं की पुनराय गमनायच, आणि नेमकं ते काही कोणाला त्यावेळेस सुचलं नाही. मनात होतं पण बोलता येत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की गुरुदेवांच्या पुढे भल्या लोकांना बोलता येत नव्हतं, तर ते बोलले नाही कोणी. आणि त्यानंतर गुरुदेव मुंबईतनं उरणला गेले होते. आणि आता उरणला गुरुदेव गेले 2-3 दिवस तिथे त्यांचा मुक्काम होता. आणि मग या गोळे कुटुंबियांनी उरणला जायचं ठरवलं. आणि मग एक दिवस या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते उरणला गेले. आणि उरणला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी गुरुदेवांचं दर्शन घेतलं. आणि त्यांना गोळे कुटुंबियांना दारात बघताच गुरुदेव एवढंच म्हणले, पुनराय गमनायच. म्हणजे गोळे वहिनींच्या डोक्यात जे 2-3 दिवसापूर्वी शब्द होते, जे उच्चारण आवश्यक होतं ते उच्चारलं नाही, पण ते गुरुदेवांना कळलं होतं आणि गुरुदेवांनी पुनराय गमनायच असं उद्गार काढले होते. आता या ठिकाणी गुरुदेव किती अंतर्यामी आहेत ते लक्षात घ्या. गोळे वहिनींच्या मनातला विचार गुरुदेवांना कळला, कारण भक्तांच्या हृदयी हा
आमचा गुरुनाथ हा निवास करत असतात व गुरुनाथ हे भक्तांच्या हृदयात निवास करतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे आहे. हा जे 2-3 अनुभव गोळेवहिनींनी सांगितले, त्यांच्या घरचं जे वातावरण आहे, मला त्यांनी काही म्हणजे वर्णन मी केलं आहे, मला जेवढं जमेल तेवढं. पण हे जे दोन्ही तिन्ही जे अनुभव आहेत ते अत्यंत हृदयस्पर्शी असल्यामुळे मी आपल्याला सांगितले. आणि गोळेवहिनींनी हे अनुभव इथे लिहून ठेवलेत, त्यामुळे मला ते आपल्याला सांगायला बरं वाटलं. तर अशा पद्धतीचे काय अनुभव मी आपल्याला सांगतो आहे. आता इथे आपण थांबू. श्री गुरुदेव दत्त.